नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की इडली वेब बिल्डर ॲपमध्ये सुविचार व संदेश, घोषणा व परिपत्रके, आपत्कालीन संपर्क, भूमिका व जबाबदाऱ्या, बातम्या आणि शासकीय कागदपत्रे या मेनूमध्ये कशा प्रकारे आपण डेटा एंट्री करणार आहोत ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आता आपण सुविचार व संदेश या मेनूपासून सुरुवात करूया. सुविचार व संदेशवर मी आता क्लिक करतो. सुविचार व संदेशवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची ही ग्रिड इथं ओपन होते. आता मी या पेजला रिफ्रेश करतोय. आता इथं मी सुविचार आणि संदेश इथं ऑलरेडी ऍड करून ठेवलेला आहे. सुविचार व संदेश जे आहेत मी इथं ऑलरेडी ऍड केले आहेत. आता याच्यामध्ये मी परत एकदा ऍड करून दाखवतो की कशा प्रकारे याची डेटा एंट्री आपण करू शकतो इथे. ठीक आहे. आता ऍड करण्यासाठी खाली बघा इथं खाली एक ऍडचं बटन दिले. ह्या ऍडच्या बटनवर क्लिक करायचं. ऍडच्या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं दाखविण्याचा दिनांक आहे, म्हणजे कोणत्या तारखेला आपण इथं हा सुविचार दाखवायचा आहे, ही तारीख इथं आपल्याला निवडायची आहे. तर फॉर एक्झाम्पल मी आजची तारीख निवडतो. त्यानंतर इथं सुविचाराचा शीर्षक टाकायचं आहे की सुविचार काय आहे ते. आता फॉर एक्झाम्पल इथं मी टाकतो की आजचा सुविचार. ठीक आहे. आता इथं आजचा सुविचारमध्ये आपला मेन सुविचार टाकायचा आहे, जो कोणता सुविचार असेल. आता फॉर एक्झाम्पल मी इथं टाकतो की सुंदर हस्ताक्षर हा एक अनमोल दागिना आहे. ठीक आहे. आता इथे डिस्प्ले सिक्वेन्स आहे. डिस्प्ले सिक्वेन्समध्ये हा सुविचार आपल्याला कोणत्या डिस्प्ले सिक्वेन्सनुसार म्हणजे किती नंबरला दाखवायचा आहे हे आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथं याची स्थिती दाखवायची, म्हणजे की आता हा ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिव्ह आहे हे आपण इथं ठरवू शकतोय. आता हे टाकून आपल्याला इथं सबमिट बटनवर क्लिक करायचं. ठीक आहे. सबमिटवर मी क्लिक करतो. सबमिटवर क्लिक केल्यानंतर काय होतं की हा सुविचार जो आहे हा सुविचार इथं सबमिट झालेला आहे. आता जसं मी इथं सुविचारची एंट्री केली तशाच प्रकारे इथं आपण संदेशची सुद्धा एंट्री करू शकतो. संदेशची एंट्री करण्यासाठी सुद्धा सेम नियम आहे की हा इथं प्लस बटनवर क्लिक करायचं. प्लस बटनवर क्लिक करून तिथून आपण इथं वरच्या या रेडिओ बटनमधून इथं संदेश सिलेक्ट करायचा आणि संदेश सिलेक्ट करून आपण इथे याला सबमिट केलं तर आपण इथं याला सेव्ह करू शकतो. ठीक आहे. आता हे झालं सुविचार आणि संदेशचं. आता आपण वळूया पुढच्या मेनूकडे. पुढचा मेनू आहे घोषणा व परिपत्रके. ठीक आहे. आता घोषणा व परिपत्रकेवर मी इथं क्लिक करतो या मेनूवर. घोषणा व परिपत्रकेवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा हा ग्रिडचा पेज इथं ओपन होतोय. आता ह्या पेजला मी इथं रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मी ऑलरेडी इथं खूप साऱ्या एंट्रीज टाकलेल्या आहेत. तर यांच्याविषयीचे याची जे ग्रिड आहे ती ग्रिड मला इथं पाहायला मिळते. आता जसं मी घोषणावर क्लिक करतो तर घोषणा या कॅटेगरीमध्ये असलेल्या ज्या काही एंट्रीज आहेत त्या इथं मला दिसत आहेत. आणि जसं मी परिपत्रके या मेनूवर क्लिक करतो तर परिपत्रके या कॅटेगरीमध्ये असलेले हे इन्फॉर्मेशन मला इथं दिसत आहे. आता हे मी ऑलरेडी भरून ठेवलेलं आहे. आता याची डेटा एंट्री कशा प्रकारे करायची ते मी तुम्हाला आता सांगून देतो. त्यामध्ये बघा इथं एक ॲरोचं बटन आहे. आता या ॲरोच्या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं खाली बघा प्लसचा एक बटन आहे. त्या प्लसच्या बटनवर मी क्लिक करतो. प्लसच्या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे ॲड करण्याचं पेज इथं आपल्यासमोर ओपन होतं. आता इथं तुम्ही कॅटेगरी ठरवू शकता की घोषणा आहे की परिपत्रक आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा मी घोषणा निवडतो. आता कोणत्या प्रकारचं आहे बुवा तर ते इथं त्याचा प्रकार आपण प्रकारासाठी ड्रॉपडाऊन दिलं आहे की ग्रामपंचायत आहे, आदेश आहे, नियोजन, विकास, संमेलन, शिबिर असे वेगवेगळे जे प्रकार असतात घोषणा व परिपत्रकांचे ते आपण इथं दिलेले आहेत. ठीक आहे. तर ते आपण इथं निवडून घ्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा मी इथं ग्रामसभा निवडतो. त्यानंतर इथं आता मी बॅक करून परत एकदा ग्रामसभेचं एडिट करून दाखवतो तुम्हाला की याची डेटा एंट्री कशी होते ते. तर इथं बघा आता इथं हे ग्रामसभा निवडलं. ग्रामसभा निवडल्यानंतर इथं शीर्षक आहे. शीर्षकमध्ये आपण ग्रामसभा टाकायचं. त्या ग्रामसभेच्या या शीर्षकाला समारूपच
उपशीर्षक टाकायचं की गावची ग्रामसभा आहे असं. त्यानंतर इथं वर्णनमध्ये इथं आपल्याला ग्रामसभेचं वर्णन टाकायचं, जे काही तुम्हाला जे टाकायचं ते वर्णन इथं टाकून द्यायचं. त्यानंतर पुढं बघा इथं कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे, म्हणजे हे घोषणा जी आहे ही घोषणा कधीपासून कधीपर्यंत लागू होणार आहे, की घोषणा किंवा परिपत्रक याचं एक डेट टाईम स्पॅन जो आहे म्हणजे वेळेचा कालावधी तो आपल्याला इथे निवडायचा आहे. आता याच्यासाठी तुम्हाला काही वैशिष्ट्यकृत प्रतिमा वगैरे अपलोड करायची असेल तर ती तुम्ही इथून इमेज स्वरूपात किंवा PDF स्वरूपात जे काय असेल ते इथून अपलोड करू शकता. वैशिष्ट्यकृत प्रतिमा आणि संलग्नक या दोन्हीचं जे काय आहे ते इथं आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे डिस्प्ले सिक्वेन्स. तर डिस्प्ले सिक्वेन्समध्ये हा जो ही घोषणा आहे ही घोषणा किती नंबरला दिसली पाहिजे याचं इथं आकडा जो आहे म्हणजे जो क्रमांक जो आहे तो क्रमांक इथं टाकायचा आहे. आणि त्यानंतर ह्याचा स्थिती आहे. स्थिती म्हणजे काय की याला तुम्हाला वेबसाईटला दाखवायचं आहे की नाही. काही वेळेस कसं होतं की काही घोषणा किंवा परिपत्रकं आपल्याला तिथून डिलीट करायला वेबसाईटवर दाखवायची नसतात. तर तशा वेळेस आपण काय करू शकतो इथं याला ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह करू शकतो, जेणेकरून हे इथं पूर्णपणे ॲक्टिवेट किंवा डिॲक्टिवेट होऊन जातं. जर तुम्ही डिॲक्टिवेट केलं इथून तर ती घोषणा किंवा परिपत्रक जे आहे ते इथं वेबसाईटवर दिसणार नाही असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. जसं मी आता घोषणा ॲड केली तशा प्रकारे सेम आपण परिपत्रक सुद्धा ॲड करू शकतोय. अशा प्रकारे आपण इथं घोषणा आणि परिपत्रके ह्या 2 मेनू इथं आपण इथं कव्हर केलेले आहेत. आता तुम्ही इथं पाहू शकता ह्याची जी ग्रिड आहे या ग्रिडमध्ये आपण इथं याचा स्टेटस दाखवला आहे, म्हणजे हे सक्रिय आहे की नाही. त्यानंतर याचा डिस्प्ले सिक्वेन्स म्हणजे किती नंबरला याची एंट्री दिसेल हे सुद्धा आपण इथं दाखवलेलं आहे. आता परत एकदा मी बॅक येऊन पुढच्या मेनूकडे जातो. पुढचा मेनू आहे तो म्हणजे आपला आपत्कालीन संपर्क. ठीक आहे. आपत्कालीन संपर्कवर मी आता क्लिक करतो. आपत्कालीन संपर्कवर क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळे आपले जे काही इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या डिपार्टमेंट्सची नावं इथं आपल्याला दिलेली आहेत आणि त्या नावांच्या खाली एक टेक्स्ट फील्ड आहे. तर त्या टेक्स्ट फील्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो त्या जो डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा इमर्जन्सी नंबर जो आहे गव्हर्नमेंटचा तो इमर्जन्सी नंबर आपल्याला इथं शो करायचा आहे. ठीक आहे. आता बघा मी काय करतो इथं मी ऑलरेडी सगळं भरून ठेवलं आहे, त्यामुळे मी फक्त एक रिफ्रेश बटनवर क्लिक करतो. रिफ्रेश बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सर्व जे काही नंबर आहेत ते नंबर इथं ऑटोमॅटिकली लोड होऊन आले आहेत. तर आता तुम्ही काय करू शकताय, तुमच्याकडे जेवढे काही इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स असतील तर ते सर्व इमर्जन्सी कॉन्टॅक्ट इथं आपण एंटर करू शकताय. आता हे सर्व इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स एंटर करून झाल्यानंतर इथं खाली बघा सेव्हचं एक बटन आहे. या सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं. सेव्हवर क्लिक केल्यानंतर आपत्कालीन संपर्क हा मेनू इथं आपला अपडेट झालेला आहे. त्यानंतर पुढचा आहे भूमिका व जबाबदाऱ्या. भूमिका व जबाबदाऱ्या या मेनूमध्ये आपल्याला काय करायचं की आपले जे ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतात, जसे की आपले सदस्य झाले, उपसरपंच झाले, सरपंच झाले, यांची जबाबदारी व भूमिका काय असते याच्याविषयीची माहिती जी आहे ती माहिती आपण इथं या मेनूमध्ये ॲड करू शकतो. आता मी बघा तुम्ही पाहू शकता इथं ऑलरेडी काही माहिती ॲड करून ठेवलेली आहे. तर या प्रकारे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचं माहिती इथं ॲड करायची. आता मी इथे एखादी माहिती एडिट करून दाखवतो की कशा प्रकारे माहिती आपण इथं टाकायची आहे ते. आता बघा मी इथं भूमिका निवडली, सर्वप्रथम सरपंचांची भूमिका. त्यानंतर इथं त्यांच्या जबाबदाऱ्या आणि याच्याविषयीचं एक टेक्स्ट मेसेज टाकला की सरपंचांच्या भूमिका व जबाबदाऱ्या काय असतात ते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे प्रदर्शन क्रम म्हणजे किती डिस्प्ले सिक्वेन्स ही एंट्री किती नंबरला दिसणं अपेक्षित आहे हे आपण प्रदर्शन क्रममध्ये दाखवू शकतो. त्यानंतर स्थितीमध्ये याचा स्टेटस दाखवायचा आहे, ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह जे काही स्टेटस असेल तो स्टेटस आपल्याला इथं दाखवायचा आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं खाली बघा सेव्हचं हे बटन दिले. त्या सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं. सेव्हवर क्लिक केल्यानंतर आपली ती जी एंट्री आहे ती एंट्री इथं अपडेट होऊन जाते. ठीक आहे. आता ही भरलेली सेम माहिती आपल्याला इथं वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे बातम्या.
तर आता आपल्या गावातील जे काही चालू घडामोडी असतात त्या बातम्या आपल्याला इथं वेबसाईटवर अपडेट करणं गरजेचं आहे. तर ते आपण या मेनूमधून करू शकतो. आता मी बातम्यावर क्लिक करतो. बातम्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक ग्रिड तुम्हाला पाहायला मिळते. आता जसं मी इथं रिफ्रेश करतो तर मी इथं जेवढ्या काही बातम्या टाकलेल्या आहेत तर त्या बातम्यांची डिटेलिंग्स आपल्याला इथं पाहायला मिळून जातात. ठीक आहे. आता बघा इथं ह्या बातम्या मी ऑलरेडी टाकलेल्या आहेत. आता एक नवीन एंट्री मी करून दाखवतो. नवीन एंट्री करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं खाली प्लसचा एक बटन आपण दिलेला आहे. त्या प्लसच्या बटनवर क्लिक करायचं. प्लसच्या बटनवर क्लिक करून आपण इथं नवीन एंट्री टाकू शकतो. आता नवीन एंट्री टाकण्यापेक्षा मी काय करतो की याचे जे काही ऑलरेडी मी एंट्री टाकलेली आहे ते त्यातलीच एखादी एंट्री इथं तुम्हाला एडिट करून दाखवतो. ठीक आहे. आता इथं बघा बातमीची एंट्री कशी टाकायची तर ह्याच्या करण्यासाठी आपण काय करायचं की बातमीचे शीर्षक, तर शीर्षक काय आहे ते शीर्षक आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर बातमीचे उपशीर्षक टाकायचे. बातमीचे वर्णन जे काय असेल ते वर्णन आपण इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर फोटोसाठी गुगल ड्राईव्ह लिंक. आता फोटोसाठी गुगल ड्राईव्ह लिंक म्हणजे काय की तुम्हाला एखादा फोटो इथे टाकायचा असेल तर त्या फोटोला काय करायचं तर गुगल ड्राईव्हवर तो फोटो अपलोड करायचा. गुगल ड्राईव्हवर तो फोटो अपलोड करून त्याचं ॲक्सेस जो आहे तो ॲक्सेस पब्लिक करायचा आणि त्या फोटोची लिंक जी असते ती लिंक इथं आपल्या वेब बिल्डर ॲपमध्ये पेस्ट करायची. थोडक्यात आपल्याला काय करायचं, गुगल ड्राईव्ह बरोबर आपल्या वेब बिल्डर ॲपला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट करण्यासाठी त्याची जी लिंक आहे ती लिंक गुगल ड्राईव्हमधून कॉपी करायची आणि कॉपी करून इथं पेस्ट करायची. त्यानंतर पुढचा आहे व्हिडिओसाठी गुगल ड्राईव्ह लिंक. इमेज आणि व्हिडिओ असे दोन वेगवेगळे प्रोव्हिजन दिलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही इमेज आणि व्हिडिओ असे दोन वेगवेगळ्या लिंक्स इथं टाकू शकता. आता ही बातमी किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तुम्हाला वेबसाईटला दिसणं अपेक्षित आहे ती तारखेचा कालावधी निवडायचा आणि कालावधी निवडून आपण त्याला इथं सबमिट करू शकतो. त्यानंतर परत स्थिती म्हणजे आपला डिस्प्ले सिक्वेन्स की किती नंबरला ही एंट्री दिसली पाहिजे तर ते इथं आपण निवडायचं आहे. त्यानंतर बघा पुढचं ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह स्टेटस. याचा स्टेटस जो आहे तो स्टेटस आपण इथून निवडू शकतोय आणि स्टेटस निवडून जर तुम्ही सक्रिय ठेवलात तर ही बातमी दिसेल, जर तुम्ही याला निष्क्रिय केलं तर ही बातमी वेबसाईटला दिसणार नाही असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता याला मी इथं सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर काय होतं की सेव्ह केल्यानंतर ही माहिती इथं अपडेट होऊन जाते आणि अपडेट झालेली माहिती आपण इथं पूर्णपणे ग्रिडवर पाहू शकतो. आता इथं बघा ही पहिली एंट्री जी आहे, पहिली एंट्री डिॲक्टिवेटेड आहे, ही वेबसाईटला दिसणार नाही आणि या ज्या बाकीच्या एंट्रीज आहेत या बाकीच्या एंट्रीज इथं सक्रिय आहेत. सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह आहेत या वेबसाईटवर तुम्हाला ग्रामपंचायतच्या वेबसाईटवर पाहायला मिळून जाते. ठीक आहे. आता मी परत एकदा बॅक येतो. बॅक आल्यानंतर पुढचा मेनू आहे तो म्हणजे शासकीय कागदपत्रे. शासकीय कागदपत्रेमध्ये काय असतं की ग्रामपंचायतकडे गव्हर्नमेंटचे काही GR येतात किंवा ग्रामपंचायतचे काहीतरी शासकीय डॉक्युमेंट असतात जे सर्व ग्रामस्थांना दाखवणं गरजेचं असतं. तर हे शासकीय दस्तऐवज या मेनूमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे डॉक्युमेंट तुम्हाला नॉर्मल पब्लिकपर्यंत किंवा नॉर्मल नागरिकांपर्यंत पोहोचवायचं आहे त्या डॉक्युमेंट्सना तुम्ही इथून या शासकीय दस्तऐवज या मधून अपलोड करू शकता आणि अपलोड करून ते तुम्ही तिथं वेबसाईटला दाखवू शकता जेणेकरून ते सर्व लोकांना दिसेल आणि ते त्यांना जे काय म्हणजे ग्रामपंचायतीला लोकांपर्यंत जे संदेश पोहोचवायचा आहे तो संदेश तिथं पोहोचून जाईल. आता ह्याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी सुद्धा बघा इथं खाली प्लसचं बटन दिलं आहे. या प्लसच्या बटनवर क्लिक करायचं. प्लसच्या बटनवर क्लिक करून थोडंसं पुढे यायचं. इथं बघा आता शीर्षक, दस्तऐवजाचे शीर्षक, त्या आपलं जे दस्तऐवज आपण टाकणार आहे त्याचा रिलेव्हंट असा शीर्षक टाकायचा, त्याचं वर्णन टाकायचं. एक सेकंड. हां, आता हे अशा प्रकारे समजा आता स्वच्छ भारत पुरस्कारचं दस्तऐवज आहे तर ते दस्तऐवजाचं इथं शीर्षक टाकलं, त्याचं वर्णन टाकलं, त्याच्याबद्दलची PDF माहिती जी काय असेल ती PDF माहिती इथं आपण अपलोड करायची. ह्याची स्थिती म्हणजे काय की याचं डिस्प्ले सिक्वेन्स म्हणजे त्याला किती नंबरला दाखवणं. आता खूप सारे डॉक्युमेंट असल्यामुळे आपल्याला वर खाली ॲडजस्टमेंट करणं तिथं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये 1 2 3 4 असं आपण इथं डिस्प्ले सिक्वेन्स टाकायचं आहे जेणेकरून किती नंबरला ही एंट्री दिसणं अपेक्षित आहे ते. आणि त्यानंतर सक्रिय निष्क्रिय म्हणजे काय की ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह याला वेबसाईटवर दाखवायचं आहे की नाही हे आपण इथून ठरवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथं खाली सेव्हचं बटन दिलं आहे. सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं. सेव्हच्या बटनवर क्लिक केल्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन इथं सेव्ह झालेली आहे.
आता आपण आपलं जे वेब बिल्डरचं जे पहिलं महत्त्वाचा मेनू आहे तो आहे ग्रामपंचायत माहिती. या ग्रामपंचायत माहितीमध्ये असलेले सर्व मेनू इथं आपण कव्हर केलेले आहेत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मेनूंची माहिती कव्हर करू. धन्यवाद.